हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण क्रीडांगणाचे मनोगत हा निबंध वाचणार आहोत. अगोदर मी मुद्दे वाचते. आत्मवृत्तपर म्हणजे क्रीडांगण जे बोलणार आहे ते स्वतः, म्हणजे आम्ही निबंध लिहिताना आपण कसा लिहायचा? मी स्वतः क्रीडांगण आहे असं समजूनच लिहायचं. मी बोलतो आहे असं. तर मुद्दे वाचते. जन्म म्हणजे आता क्रीडांगण म्हटलं की त्याचा जन्म कधी झाला, म्हणजे माझा जन्म कधी झाला त्याच्याबद्दल काहीतरी सांगायचं. खूप मुलं खेळली, म्हणजे इथे खूप मुलं खेळली त्याच्याविषयी काहीतरी बोलायचं. कित्येकजण जागतिक दर्जाचे बनले, म्हणजे इथे खेळून कित्येकजण ते मोठे बनलेत. काहीतरी केलं त्याने, म्हणजे मोठे खेळाडू बनले. जुन्या आठवणी, काहीतरी जुन्या आठवणी लिहायच्या. जीवन सार्थकी लागल्याचे समाधान, म्हणजे इथे खेळल्यामुळे जे कोण मोठे झालेत खेळाडू त्यांचं काहीतरी ऐकलं की जीवन सार्थकी झाल्याचं समाधान वाटतं. पर्यावरणाचा समतोल राखण्यासही मदत. आता पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत कोणाची होते? झाडांची. म्हणजे माझ्या अवतीभोवती झाडे आहेत अशाविषयी काहीतरी वाक्यरचना व्हायला पाहिजे. आता होणारी उपेक्षा, म्हणजे आता काहीतरी वाईट होतं आहे. मनाला होणाऱ्या वेदना, म्हणजे कोणतरी असं जमीन हडपायला बघतं आहे असं वगैरे, त्यामुळे वेदना होतात. आणि शेवटची इच्छा, म्हणजे शेवटची आता क्रीडांगणाची शेवटची इच्छा काय असणार? तर इथे फक्त मुलांनीच खेळावं अशी. तर आता मी निबंध वाचते, जरा ऐका व्यवस्थित लक्ष देऊन. कदाचित थोडे तरी शब्द लक्षात राहिलेत, काही रचना लक्षात राहिलीत तर निबंध लिहिताना त्याची मदत होईल तुम्हाला. त्यावरून तुम्ही आणखी भरीला वाक्य घालून लिहू शकता. चला मग ऐका. हे पहा मुलांनो, अरे इकडे तिकडे पाहू नका, बावरू नका. तुम्ही जिथे उभे आहात ना, ते मैदानच मी तुमच्याशी बोलत आहे. तुम्ही खेळण्यासाठी मित्रांची वाट पाहत आहात ना. म्हटलं तेवढ्यात थोड्याशा गप्पा माराव्यात म्हणून तुम्हाला हाक मारली. अरे मुलांनो, तुम्ही माझ्याजवळ आलात की मी खुशीत असतो. तुमच्यासारखी खूप मुलं यावीत असंच मला वाटत असतं. मुलं असतील तर खरं चैतन्य संचारतं येथे. माझा जन्म झाला तेव्हापासून आजपर्यंत शेकडो नव्हे हजारो मुलं इथे खेळून गेली आहेत. तुम्हाला ठाऊक नसेल कदाचित. वाडेकर, गावस्कर, वेंगसरकर, तेंडुलकर वगैरे खेळाडू नावाजलेले नव्हते. तुमच्यासारखेच साधे विद्यार्थी होते. तेव्हा ते येथे माझ्या अंगाखांद्यावर खेळले आहेत. मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. कधीही त्यांची नावं ऐकली की ऊर भरून येतो. मुलांनो, इथे माझा जन्म झाला तोच मुळी तुमच्यासाठी. काही वर्षापूर्वी येथे अवतीभोवती खूप इमारती उभ्या राहू लागल्या. लोकवस्ती भराभर वाढत चालली होती. लोकांच्या लक्षात आले की हजारो माणसे इथे राहणार, पण त्यांच्या मुलांसाठी खेळायला साधं मैदानही नाही. काही जणांनी मग प्रयत्न केले, काही जणांनी हातभार लावला आणि त्यातून माझा जन्म झाला. मी किती मोठं कार्य करतो ठाऊक आहे? मुलांच्या खेळण्याची सोय तर मी केलेलीच आहे. शिवाय माझ्या काठाकाठाने मोठमोठे डेरेदार वृक्ष डोलत उभे आहेत. या परिसराचं मोठं वैभव आहे ते. संध्याकाळी लहान मुलं व बायकासुद्धा येथे विरंगुळ्यासाठी येतात. सकाळी व संध्याकाळी फेरी मारण्यासाठी ज्येष्ठ नागरिक तर आवर्जून येतात. इमारतींनी भरलेल्या या परिसरात ही माझी जागाच तेवढी मोकळी आहे. काहीजण त्यामुळेच हे मैदान म्हणजे या परिसराचं
फुफ्फुस आहे असं म्हणतात. केवढा हा माझा सन्मान. मात्र अलीकडे मला वेदना होऊ लागल्या आहेत. काही दुष्ट लोक लचके तोडत आहेत. मला बळकावण्याचं कारस्थान चालू आहे. शिवाय सगळेजण येऊन येते घाण करतात. सकाळी तर दुर्गंधी पसरते. फेरीवाले, भिकारी यांनीही लचके तोडण्याचे काम चालू ठेवले आहे. काही जण इथली झाडंही अकारण तोडत असतात. असं दुर्दशेत राहण्यापेक्षा माझा उपयोग फक्त मुलांना खेळण्यासाठीच असेल असा कायदा केला तर किती बरं होईल. तर निबंध वाचून झाला. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.